हाय, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी स्वाती, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे 4:45 वाजलेले आहेत आणि आजचं मॉर्निंग रूटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात पहिले ना इथं अंघोळीसाठी पाणी ठेवले आणि तुम्हाला सांगते तसं ह्या रूममध्ये आलं तसं ना मी कधी ब्लॉगच शूट केला नाही आहे. तसं 15 दिवस होत आले आहेत आणि आज करू उद्या करू असं म्हणत ना मला खूप लेट झाला. तसं तेव्हाच करणार होते जेव्हा मी आले तेव्हा, पण होतच नव्हतं आणि घरामध्ये पसारा पण तसाच होता आणि आता पण आहे. तर खूप सारा पसारा जे आहे ना ते लावायचा आहे आणि खूप जास्त रेंट आहे ह्या रूमला आणि एक सिंगल रूम आहे, त्याच्यामुळं काही पसारा तेवढा लावलेला पण नाही आहे आणि नवीन बांधकाम आहे त्याच्यामुळं रूम मालक पण इथला खिळे वगैरे मारून देत नाही आहे. त्याच्यामुळं खूप जास्त प्रॉब्लेम होतो आहे आम्हाला इथं राहायला पण. तर इथं फक्त पाण्याची सोय आहे, बाकी काहीच सोय नाही आहे आणि इथं पण आम्ही थोडा दिवसच राहणार आहे आणि दुसरीकडे जाणार आहे. तसं आम्ही पहिलं जिथं राहत होतो ना तिथं आम्ही 10 वर्ष काढलेली आहेत आणि आत्ता काही कारणामुळं सोडावी लागली तिथली रूम आणि इकडे आलो आहे. म्हणजे हिंजवडीमध्येच आहोत आम्ही, पण थोडंसं रूम फक्त चेंज केली आहे. तर बाहेरचं वगैरे झाडून वगैरे मारून घेतलं, त्याच्यानंतर फरची पुसून घेतली. असं म्हणतात पितृदोष जातो म्हणून. मला जास्त काही माहिती नाही त्याच्यातलं, पण जेवढं माहिती आहे तेवढं मी करते. त्याच्यानंतर स्वराजचे पप्पाचे कपडे इस्त्री करायचे होते, सोबत स्वराजच्या शाळेचे पण कपडे होते ते इस्त्री करायचे होते, ते सगळे करून घेतले आणि आंघोळीचं पाणी पण तपलेलं होतं. आणि काल तुळशीबागेमध्ये गेलो होतो ना गौराईचं थोडंसं सामान आणायचं होतं म्हणून. तर तिकडून आल्याच्यानंतर आम्ही खूप जास्त दमलो होतो, त्याच्यामुळं कामं न करताच झोपले होते मी. तिकडून आल्याच्यानंतर फक्त खिचडी बनवली होती आणि त्याच्यानंतर मग झोपलो होतो आणि मग बाकीचे कामं तसेच. आणि मग आज सकाळी जरा लोड पडला होता मला, तर सगळ्यात पहिले बाहेरचं झाडून वगैरे घेतलं, त्याच्यानंतर इस्त्री पण करून घेतली. बेसिंग वगैरे थोडंसं घाण होतं ते घासून घेतलं, त्याच्यानंतर आंघोळ केली आणि डायरेक्ट किचनमध्ये आले. तर भाजीपाला पण निसून ठेवायचा राहिलेला होता माझा. तर हे असं काहीतरी होतं कुठं फिरायला गेले तर. तुमच्यासोबत असं होतं का मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. तर पसारा बघू शकता मी जशाला तसाच आहे. याचं रूमचं रेंट खूप जास्त आहे आणि सोय पण नाही. बेसिंग वगैरे असतं तर जरा भारी वाटलं असतं आणि किचन ओटा पण जरा मोठा पाहिजे होता आणि भांडी वगैरे ठेवायला पण नाही आहे आणि माझी मांडणी पण लावलेली नाही, त्याच्यामुळं खूप जास्त पसारा दिसतोय. तर हे कांद्याची पात स्वच्छ धुवून वगैरे कट करून घेतली. साणू उठली होती, तिला काय भूक लागली होती म्हणून तिला मखाणा दिला मिठातलं भाजून वगैरे आणि त्याच्यानंतर तिला खायला दिला आणि मग परत भाजी बनवायला घेतली. तर आज कांद्याची पात बनवणार होते डब्यासाठी. तर सगळ्यात पहिले कढईमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले, लसूण आणि टोमॅटो. कांदा वगैरे टाकत नाही कारण कांद्याचीच पात आहे आणि त्याच्यात कांदा टाकलेला चांगलं नाही लागत त्याच्यामुळं. तर मस्त स्वच्छ धुतलेली कांद्याची पात आणि त्याच्यात मसूरची डाळ टाकली जेणेकरून लवकर शिजेल. मसूरची डाळ तसं कुठलीही डाळ टाकू शकतो, उडदाची डाळ सोडून बरं का, बाकी कुठली पण डाळ टाकता येते त्याच्यामध्ये. तर मस्त अशी मसूरची डाळ टाकली. तसं ही घरातली कामं करताना खूप लेट झाला होता आणि स्वराजच्या पप्पाला 8 वाजेपर्यंत डब्बा द्यायचा असतो मला. तर प्लेट झाकून ना भाजी शिजत ठेवली होती आणि नंतर 2 ते 3 मिनटानंतर परत उघडून त्याच्यात लाल मिरची आणि चवीपुरतं मीठ टाकून परत शिजत ठेवली. आणि भाजी बनवतानाच पीठ चुरून घेतलं होतं, पण खाली बसून पीठ चुरलेलं, मला वरी बसून चुरता येत नाही, छोटीशी जागा आहे ना किचनवरती त्याच्यामुळे. तर कॅमेरा घेऊन काही शूट केला नाही कारण ते बाजूला झोपलेले होते ना, त्याच्यामुळे सिंगलच रूम आहे. जिथं जाईल तिथं मला सिंगलच रूम भेटते, काय माहिती माझं नशीबच असं मला वाटतं. तर असो. तर सगळ्यात पहिले पीठ चुरून घेतलं, त्याच्यानंतर चपात्या बनवायला घेतल्या आणि स्वराजच्या पप्पाचा पण टाईम झाला होता आणि सानूला पण जायचं होतं अंगणवाडीमध्ये, पण तिला आज घेऊन गेले नाही कारण बाहेर खूप जोराचा पाऊस होता आणि स्वराजला पण नेलं नव्हतं कारण त्याच्या पायाला लागलं होतं. त्याच्यामुळे बाकी ही सकाळचा डबा झाल्याच्या नंतर ना बाकीचे कामं निवांतच असतात. देवपूजा वगैरे मी आत्ताच करून घेत नाही आहे, स्वयंपाक झाल्याच्या नंतर करते, पण आंघोळ आधी करते त्याच्यानंतर मग स्वयंपाक करून घेते. म्हणजे बाकी देवपूजा कसं निवांत जरा वेळ भेटतो ना, त्याच्यामुळे मग निवांत देवपूजा करून घेते. मस्त माझी देवपूजा करून घेतली. माझे पोरं पण बसली होती, सानू बसत नव्हती आणि बाहेर बघा खूप जोराचा पाऊस चालू होता. खिडकीमधून जास्त दिसत नव्हतं तरी पण, आणि खूप जोराचा पाऊस होता बरं का. आणि दुपारच्या वेळेसला ना काहीतरी खायला बनवायचं होतं, तेवढ्यात माझ्या सानूला
पॉपकॉर्नचं पॅकेट भेटलं फ्रीजमध्ये, तर ती बोलली मम्मी पॉपकॉर्न बनवून दे खायला. आता हे दोघं जण घरी म्हणल्यावर खूप जास्त डोकं खाणार माझं, कारण ह्या दोघांचे खूप जास्त भांडणं होतात. बहीण भाऊ आहेत शेवटी, भांडणं तर करणारच नाही का. तर इथं पॉपकॉर्न बनवायला ठेवले, 2 मिनटात होऊन जातात पॉपकॉर्न. मॅगी तर होत नाही 2 मिनटात, पण पॉपकॉर्न मात्र 2 मिनटात होतात. तर मस्त पॉपकॉर्न बनवून घेतले आणि आज ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवायचे होते मला, तर तेही आज बनवायला घेतले. तसं सकाळचे कामं करताना दुपारचे 2 वाजले, कधी कळलंच नाही. आणि घरचे म्हणतात घरी काय कामं असतं, तर ह्यांना कुठे दिसतात आमचे कामं, तर दिसतच नाहीत ना. मुलांची शाळा असेल तर अजूनच जास्त लोड पडतो. आज मुलांना नेलं नव्हतं, तर ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे. त्याच्यासाठी इथं अंजीर घेतलं आहे, सोबत शेंगदाणे आणि बादाम, काजू, अक्रोड आणि इकडं मखाणा आणि हे काय बोलतात त्याला, खजूर, खजूर. ओके, चला बघूया कशी बनवायची. ते सगळं सामान रेडी करून ठेवले मी. आता दुपारचे 2 वाजलेत आणि ह्या टायमाला मी आज लाडू बनवते. तर सगळ्यात पहिले ना काजू आणि बदाम मस्त भाजून घेतले, त्याच्यानंतर अक्रोड आणि शेंगदाणे भाजलेत. तसं तूप टाकून भाजायला पाहिजे, पण माझ्याकडे तूप नाही आहे आणि जास्त मला आवडत पण नाही. असतं तर मी टाकलं पण असतं, पण नाही आहे आणि खूप जास्त लांब आहे ते आणायला आणि याच्यात टाकायला, त्याच्यामुळे काही गेली नाही आहे. मस्त अक्रोड आणि शेंगदाणे पण भाजून घेतले, त्याच्यानंतर मखाणे जे होते माझ्याकडे ते भाजून घेतले. तसं हे लाडू बनवण्यामागचं ना एक कारण आहे, ते म्हणजे माझं वजन काहीही केलं तरी वाढत नाही आणि काहीही केलं तरी कमी होत नाही. पण गावाकडे जेव्हा पण मी जाते ना, तेव्हा मला सगळेच म्हणतात तू खूप जास्त खराब झाली आहे. म्हणून म्हटलं ह्यावेळेस वजन जरा वाढवून जाऊया. तसं दुधात टाकून ड्रायफ्रूट्स 2 दिवस खाल्ले, पण ते मला उलकी आल्यासारखंच होतं, ते जातच नव्हतं आणि जशाला तसंच उरत होतं आणि ते माझे मुलं पण खात नव्हते, मग तेच फेकण्यात जात होतं ना. त्याच्यामुळे मग ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवायला घेतले. आता एक जरी लाडू खाल्ला आणि त्याच्यावरतून 2 केळं खाल्ले तर वजन वाढेल म्हणून, तर हे अशा पद्धतीनं लाडू बनवायला घेतले. तर सगळ्यात पहिले ना सगळं मिक्सरला वाटून घेतलं आणि कढईमध्ये अंजीर आणि पेंड खजूर कढईमध्ये गरम करून घेतली आणि त्याच्यात मिक्सरमधून जे वाटण काढलं होतं ते टाकून मिक्स करून घेतलं. आता याला परत मिक्सरमधून फिरून घ्यायचं, म्हणजे छान लाडू वळले जातील. आणि याच्यामध्ये साखर किंवा गूळ काहीही वापरला नाही, मी असेच बनवलेत. आणि खूप गोड होतात आणि खूप चवदार लागतात. फक्त अक्रोडमुळे ना माझे लाडू बिघडले होते मला वाटतं, कारण अक्रोड ना खौट असतात का मला माहिती नाही, पण हे जे अक्रोड होते ना ते खौटच लागत होते. आम्ही फर्स्ट टाईमच आणले होते. जर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा की अक्रोड कसे लागतात, ते खौट लागतात का चांगले लागतात ते. तर हे खूप जास्त खौट होते ना, याच्यामुळं जरा लाडूची चव बिघडली होती. पण आता फेकून तर देऊन नाही चालणार नाही, कारण याच्यात 2000 रुपये घातलेत मी, त्याच्यामुळं. तर इथं सगळं मिक्सरमधून काढून घेतलं, त्याच्यानंतर लाडू वळायला घेतले. तसं मी 2-3च लाडू वळले होते आणि नंतर बसून लाडू वळले, कारण खूप जास्त पाय दुखत होते ना. जास्त वेळ झालं मी उभं राहिले त्याच्यामुळं, कारण माझा घेतले. तर आजचा ब्लॉग आपण आता इथंच थांबूया. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.